वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीत असलेली एमडी पायरोलिसेस या कंपनीत सायंकाळी 6च्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली। या घटनेत तुफान कलसिंग दामोदर वय वर्ष 30, वसनी प्रवीण परमार वय वर्ष 26, नूरा प्रेम परमार वय वर्ष 27 व काजोल प्रवीण परमार वय वर्ष 3 हे 5 जण जखमी झाले, तर एकाचे नाव समजू शकले नाही। जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे। आगीत कंपनीत असलेले जुने टायर, ऑइलसह इतर साहित्य जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे। एमडी पायरोलिसेस कंपनीमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑइल, तारा काढून त्यांची विक्री केली जाते। वाडा तालुक्यात प्रदूषण करणाऱ्या टायर कंपन्यांचे जाळे पसरले असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थ वारंवार आवाज उठवत आहेत, मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे। आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून ह्या टायर जाळणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली जाईल का? या कंपनीला लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाडा येथील अग्निशमक दलाची गाडी आल्यानं 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमक जवानांना यश आलं।